नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सलग 12 दिवस पॉझिटिव्ह क्लोजिंग, वीकली क्लोजिंग, मंथली क्लोजिंग, प्रत्येक क्लोजिंग जे आहे क्लोजिंग बेसिसवरती म्हणा किंवा कंटिन्यू गेले काही दिवस नवीन हाय बनताना आपण निफ्टीमध्ये पाहतोय. त्याबरोबरच ग्लोबल मार्केटचा जो काय आहे तो चांगला सपोर्ट आहे. सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज आहेत सध्याला आणि आता कोणतेही येणारे काही निगेटिव्ह न्यूज पुढे दिसत नाही आहेत, म्हणजे कोणतेही रिझल्ट बाकी नाही आहेत वगैरे वगैरे. आता या पार्श्वभूमीवरती म्हणजे कंटिन्यू जी काही रॅली चालू आहे ती येणाऱ्या आठवड्यामध्ये कंटिन्यू राहू शकते किंवा एक प्रॉफिट बुकिंग जे की खूप दिवसापासून मार्केटमध्ये ड्यू आहे, सायझेबल प्रॉफिट बुकिंग, ते आपल्याला या आठवड्यात ट्रिगर होताना पाहायला मिळणार आहे का, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल कोणत्या असू शकतात आणि त्यामध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो हे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण मागच्या आठवड्यामध्ये जे काही डिस्कशन केलं ना, अतिशय बरोबर आले असं आपण म्हणू शकतो. कारण का मागच्या आठवड्यात जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला आठवत असेल किंवा पाहिलं नसेल तर एकदा पाहून घ्या की या पद्धतीची ही कॅन्डल होती. ही जी मंथली कॅन्डल, मी मुद्दामूनच मंथली कॅन्डल केली आहे, मंथली कॅन्डल या पद्धतीने होते आणि तिथेही आपण डिस्कशन केलं की ही जी कॅन्डल आहे ना या पद्धतीने ग्रीनमध्ये बंद होण्याची शक्यता आपण अपेक्षा केलेली होती की 25,500 जाऊ शकतं या वीकमध्ये किंवा आता जो येणारा आठवडा आहे त्यामध्ये. अगदी 25,750 हे आपलं टार्गेट आहे 1-2 आठवड्यासाठी आणि या आठवड्यासाठी सुद्धा आपण हेच फायनल टार्गेट घेऊन चालणार आहोत. 26,000 दिसत आहे. डेटा सध्याला सगळा डेटा पॉझिटिव्ह आहे. फक्त थोडा PCR ओव्हरबॉटच्या दिशेने आहे. अगदीच ओव्हरबॉट आहे अशातला भाग नाही आहे, परंतु थोडा ओव्हरबॉटच्या दिशेने आहे. मग आता टेक्निकली काय पाहायला मिळतं आहे हे पाहूयात. चार्टवरती जे काही दिसतं आहे ते बऱ्याच दिवसांपासून हे एक गोष्ट सांगायची राहिली. ही जी ट्रेंड लाईन दिसते ना तुम्हाला, मी थोडं बारीक करतो, मला फक्त कमेंटमध्ये कळवा आणि आठवण करून दे, मी पुन्हा एकदा डिटेल व्हिडिओ त्यावरती बनवेल. ही जी ट्रेंड लाईन आहे ना, 2007 साली जर तुम्ही पाहिलं तर 2007 साली इथे कुठेतरी काय झालेलं होतं, कंटिन्युअस 11 दिवस पॉझिटिव्ह क्लोजिंग आपण निफ्टीमध्ये पाहिलं होतं आणि जवळजवळ आता 13-14 वर्षानंतर, जास्त झाली 15-16 वर्ष झाली जवळजवळ, त्यानंतर आपण 12 दिवस म्हणजे हे जे रेकॉर्ड होतं ना यावेळेस तुटताना आपल्याला पाहायला मिळालेलं. फक्त फरक काय होता, या 11 दिवसांच्या वेळेस ज्यावेळेस झालेलं होतं ना, जवळजवळ 15 ते 16% निफ्टीमध्ये गेन होता आणि आत्ता फक्त 5%चा गेन आहे. म्हणजे जरी दिवस जास्त असले ना तरी पर्सेंटेज वाईज मुवमेंट कमी आहे, हे लक्षात ठेवा. आता ही जी ट्रेंड लाईन सध्या दिसते ना, हे काय आहे, हे प्रत्येक मार्केटची एक चाल असते. मार्केट कधीही वेअर्ड बिहेव करत नाही की अचानकच वरती गेले किंवा अचानकच खाली गेले. मार्केट काय करत असतं, त्याची जी ट्रेंड लाईन आहे किंवा त्याची जो प्रवास आहे ना तो एका लाईनच्या भोवतीच करत असतो, म्हणजे खाली जाऊन वरती येणं किंवा त्या ट्रेंड लाईनच्या जवळ येणं. पण आता गेल्या काही दिवसांपासून काय दिसतंय, काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा कोविडनंतर मार्केटमध्ये एक स्ट्रेट अपमूव्ह आलेला आहे आणि मार्केट त्याच्यापासून खूप वरती ट्रेड करते. याचे संकेत आहेत किंवा कशा पद्धतीने काम करू शकतो ना, याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ होऊ शकतो, मी तो नक्कीच तुम्हाला सांगेल. फक्त आता काय होऊ शकतं, ही जी ट्रेंड लाईन दिसते किंवा मार्केटचा जो प्रवास आहे ना, कदाचित याची दिशा या पद्धतीने आता आपल्याला बदलताना पाहायला मिळणार आहे. त्यावरती आपण नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूयात. आता मंथली कॅन्डल ज्या पद्धतीने बनते, आता नवीन कॅन्डल सुरू होती आहे, ही जी कॅन्डल आहे इथून सुरू होऊन कदाचित जे मागच्या आठवड्यामध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे ना या पद्धतीने जाणं अपेक्षित आहे. आता वीकली जी कॅन्डलस्टिक आहे त्यावरती आपल्याला जास्त क्लिअरली समजून येईल की या आठवड्यामध्ये आपण काय केलं पाहिजे. पूर्ण जो महिना आहे ऑगस्टचा महिना ट्रेडर्ससाठी, खास करून ऑप्शन ट्रेडर्ससाठी खूप डिफिकल्ट गेलेला आहे. पण या चारही कॅन्डल आपल्याला चांगल्या पॉझिटिव्ह कॅन्डल बंद होताना पाहायला मिळालेल्या आहेत. नक्कीच आपण सगळ्या टाईम फ्रेमवरती म्हणजे ATHला बंद आहोत आणि गेले 3-4 दिवस आपण हे फॉलो करत आहोत. मग या आठवड्यामध्ये आता काय करू शकतो आपण, आता सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आहे ना ती आहे 25,280 ते 320. जसं आपण याच्यावरती ॲटलिस्ट 1 तास, लक्षात घ्या, ॲटलिस्ट 1 तास, एक दिवस झालं तर वेल अँड गुड आहे, परंतु ॲटलिस्ट 1 डे जर 1 आवर जर क्लोजिंग याच्यावरती आलं तर आपण अपसाईडच्या मुवमेंटसाठी तयार होत आहोत. मग त्यानंतर जी महत्त्वाची लेवल आहे ना डायरेक्ट त्यानंतर आहे 25,500ची लेवल. मध्ये 420-450 आहे, परंतु ते डेलीसाठी आपण ठेवून देऊयात. मग 25,500 ब्रेक झाल्याच्या नंतर सेकंड जे टार्गेट येऊ शकतं किंवा सेकंड जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो आहे 25,750. आता 25,750 विषय आपण डिस्कशन केलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये, तुम्ही तिथे पाहिले असेल की तेच टार्गेट आपल्याला ज्या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की मुवमेंट रॅली, मुवमेंट साईडवेज, त्या पद्धतीने आपल्याला जे टार्गेट निघून येत होतं ते 25,700 आहे. म्हणजे या आठवड्यात जर 25,280-320च्या वरती आपण 1 डे किंवा 1 आवर क्लोजिंग देतोय
तर या टार्गेटची शक्यता जवळजवळ 75 ते 80% आहे. लक्षात घ्या, किती? 75 ते 80% आहे. आणि फायनल टार्गेट जर काही चांगलीच न्यूज आली किंवा मार्केट थोडंफार चांगलं बिहेव करायला लागलं ना, तर आपण 26,000चा विचारसुद्धा या आठवड्यामध्ये करू शकतो. म्हणजे जिथे बंद आहोत तिथून 750 ते 800 पॉईंटची मूव्हमेंट निफ्टीमध्ये येताना पाहायला मिळू शकते. फक्त या लेवलवरती काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट कंटिन्यू मूव्हमेंटमध्ये आहे. फक्त हे एक गॅप डाऊन सोडलं ना, तर रिझल्ट नंतर मार्केटमध्ये कुठेही साईजेबल प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं नाही. आणि सध्याला मार्केटवरती प्रेशरही आहे. म्हणजे मार्केट जसं वरती चालले ना, ते मूव्हमेंट 25,000च्या वरती अपेक्षित होती तशी नाही आहे. मार्केटमध्ये प्रेशर आहे, म्हणून एक प्रॉफिट बुकिंग कधीही येऊ शकतं आणि त्याच्यासाठी छोटं मोठं ट्रिगरसुद्धा पुरेसं होईल. म्हणून प्रत्येक दिवशी तुम्ही जे काही ट्रेड प्लॅन करणार आहेत ना, या मूव्हमेंटसाठी जी या पद्धतीने एखादी कॅन्डल डाऊनला पडू शकते, त्यासाठी सावध राहायचं आहे. तर एका दिवसामध्ये शार्प कट येऊ शकतो. म्हणून आपलं जे स्टॉप लॉस आहेत ते ट्रेल करायचे आहेत आणि थोडंफार प्रॉफिट बुकिंगवरती लक्ष द्यायचं आहे. आता डाऊन साईड कुठे आहे? डाऊन साईडसाठी आपण डेली कॅन्डल पाहूयात, म्हणजे ते जास्त क्लिअरली तुमच्या लक्षात येईल की डाऊन साईड पहा. मी का म्हणतोय की स्टॉप लॉस ट्रेल करणे किंवा प्रॉफिट बुकिंग, जर हे 12 दिवस आहेत ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह क्लोजिंग आहोत, पण जागेवरती क्लोज फक्त एक साईड मूव्हमेंट चांगली होती. क्लोजिंग जिथे ओपन तिथेच क्लोज, जिथे ओपन तिथेच क्लोज, ही एक चांगली कॅन्डल आहे. पुन्हा तेच, ही एक चांगली कॅन्डल आणि कालसुद्धा पूर्ण साईडवेज मार्केट आपण पाहिलेलं आहे. म्हणजे डे ट्रेडमध्ये जास्त काही मिळालेलं नाही आहे. नक्कीच ही जी मूव्हमेंट दिसते तुम्हाला, पण त्यामध्ये डे ट्रेडमध्ये काही मिळालेलं नाही. हा मागच्या आठवड्यामध्ये जे डिस्कशन केलेलं होतं आपण, 24,930च्या वरती जर आपण निघतोय, मागच्या वेळेसचं क्लोजिंग आपलं 850च्या आसपास होतं, 930च्या वरती निघतोय, तर आपण नक्कीच नवीन हाय बनवणार आहात. ज्यांनी फ्युचरमध्ये बाईंग केलेलं आहे ना, तेही सप्टेंबर फ्युचरमध्ये करायला पाहिजे होतं, कारण का गेल्या 2-3 दिवस म्हणजे एक्सपायरीच्या असताना ऑगस्ट फ्युचर तर डिस्काउंटमध्ये काम करत होता. तर ज्यांनी फ्युचर बाय केलं तर त्यांना चांगला प्रॉफिट झालेला आहे. मी टेलिग्राम चॅनलला तो फ्युचरही तुमच्यासाठी दिलेला आहे की कोणत्या फ्युचरमध्ये आम्ही बाईंग केलेलं होतं आणि काय त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. आता डाऊन साईड कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, ही जी लेवल आहे ती येते सायकोलॉजिकल लेवल. ही लेवल खूप महत्त्वाची असणार आहे. हा अगोदरचा ATH आहे, परंतु म्हणून ती लेवल काय येते, 25,030 ते 25,040. ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे काय होऊ शकतं, मार्केट कदाचित इथे येऊन पुन्हा वरती जाऊ शकतं. म्हणून या लेवलपर्यंत बाय ऑन डिप्स आहे. म्हणजे जवळजवळ 200 पॉईंटचा फॉल जोपर्यंत येत नाही, वन डे क्लोजिंग याच्या खाली येत नाही, तोपर्यंत डाऊन साईडचा विचारसुद्धा आपण करणार नाही. हा छोटे मोठे डे ट्रेडवरती तुम्हाला नक्कीच डाऊन साईडचे पुढचे ट्रेड मिळणार आहेत, परंतु वीकली बेसिस किंवा डिरेक्शनल ट्रेड जोपर्यंत 25,030 ब्रेक होत नाही तोपर्यंत विचार करायचा नाही आहे. 25,030 ब्रेक झाल्याच्यानंतर खूप मोठा फॉल आहे का? नाही. त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला मध्ये लेवल आहे 24,850 आणि फायनल अगदीच काही झालं तर याच्या खाली खूप मोठा फॉल नाही, 25,750. 850च्या खाली या आठवड्यामध्ये दिसत नाही आहे, तरीही आपण या लेवल घेऊन चालू आहे. खरं तर मला नाही वाटत की याच्या खालीच एखादा वीक येऊ शकतो, परंतु क्लोजिंग नाही, म्हणजे एखादा वीक येईल, मार्केट क्लोजिंगला पुन्हा वरती येईल. कारण का सर्व जो डेटा आहे ना तो बुलिश आहे, फक्त सावध बुलिश आहे, हे लक्षात घ्या. PCRचा डेटा असेल, ग्लोबल असेल किंवा बाकीचे इतर जे डेटा आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. ऑप्शन चेनसुद्धा आपली पॉझिटिव्हच आहे, परंतु अशा वेळेसच एखादा ट्रॅप होऊ शकतो, म्हणून थोडं सावध राहायचं आहे. बाकी या लेवलच्या खाली जोपर्यंत जात नाही डाऊन साईडचा विचारसुद्धा करायचा नाही आहे. हां, याच्या खाली 24,850 आणि फायनल अगदीच काही झालं तर 24,700, 750पर्यंत आपण जाऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा कॅन्डल जोपर्यंत बनत आहेत ऑप्शन बायरने सावध ट्रेड करायचा. मी ही 5वी-6वी वेळ असेल, पुन्हा तेच सांगतो की ऑप्शन बायर जे आहेत खास करून त्यांनी अशा मार्केटमध्ये थोडा आपल्या भावनांवरती कंट्रोल ठेवूनच ट्रेड प्लॅन करणं गरजेचं आहे. आता तो दुसरा इंडेक्स आहे ज्याच्यामध्ये खरं तर काहीच मिळत नाही. गेले काही दिवसापासून ना चांगले ट्रेड प्लॅन होत आहे, ते ना बाईंग साईडचे होत आहेत ना सेलिंग साईडचे होत आहेत, तो आहे बँक निफ्टी. आणि जो इंडेक्स ऑप्शन बायर जे आहेत खास करून जे नवीन लोक आहेत ना, त्यांच्यात सगळ्यात आवडीचा इंडेक्स कोणता असेल तर तो बँक निफ्टी आहे. पण याच्यामध्ये काहीही मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मग आता या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं, या आठवड्यामध्ये कदाचित ही मुवमेंट ट्रिगर होण्याची शक्यता आहे. चार्टवरती सुद्धा तुम्हाला तसंच दिसतंय. हा जो चॅनल आहे तुम्ही एक्सटेंड केला तर काय दिसतंय तुम्हाला, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. ती लेवल आहे 52,500 ते 52,800. या लेवलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी काय आहे, तुम्ही जसं 51,500च्या वरती बंद होणार आहात ना, गेल्या खूप दिवसापासून जे कंजेशन झोन चालू आहे बँक निफ्टीमध्ये किंवा अतिशय नॅरो रेंजमध्ये जे कामकाज होते ना, त्यामधून बँक निफ्टी कदाचित एक्सप्लोड होऊ शकते. फक्त निफ्टी पॉझिटिव्ह असली पाहिजे तर बँक निफ्टी एक्सप्लोडची शक्यता आहे आणि ही विकली कॅन्डल कदाचित या पद्धतीने सुद्धा उभी राहू शकते. फायनल टार्गेट जे आहे ते अगदी 53,200पर्यंत जातं आहे. कदाचित 53,200 पाहायला मिळू शकतं. पण आपण त्यासाठी त्या लेवलसाठी ट्रेड प्लॅन करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत, 51,500 जसं ब्रेक होणार आहे तर आपण बाईंग साईडच्या लेवलमध्ये जाणार आहोत किंवा बाईंग साईडच्या ट्रेडमध्ये जाणार आहोत. आणि त्याचं पहिलं टार्गेट हे 51,850, 900,
850 900 असणार आहे. दुसरं 52 300 आणि त्याच्यावरती 52 800 या 3 टार्गेटसाठी आपण प्लॅन करणार आहोत. बँक निफ्टीच्या मानाने हे छोटे आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, हे छोटेच आहेत, पण बँक निफ्टीमध्ये पोटेन्शियल आहे. गेल्या काही दिवसापासून मूव्हमेंट होत नाही म्हणून आपण छोटे छोटे टार्गेट पकडलेले आहेत. जर बुधवारी गुरुवारपर्यंत मूव्हमेंट आली तर आपण याच्यामध्ये अजून थोडीफार वाढ करू शकतो. आता डाऊन साईड कुठे आहे? डाऊन साईड जोपर्यंत या वीकची कॅन्डलचा लो ब्रेक होत नाही तो आहे 50 950च्या आसपास. म्हणजे जोपर्यंत 50 950च्या वरती आहोत ना तोपर्यंत बाय ऑन डिप्स कदाचित या पद्धतीने टेस्ट होऊन जाण्याची शक्यता आहे. जर आलं तर तिथे तुम्ही नक्की बाईंग पोझिशनच क्रिएट करणार आहात. याच्या खाली जर 50 950 जर ब्रेक होतोय तर 50 800 अगदी जवळ आहे. म्हणजे या दोन्ही लेवल तुम्ही बाईंगसाठी यूज करू शकता. 50 800 याला कदाचित जर ब्रेक झालंच तर मात्र मग थोडं एक निगेटिव्हनेस मार्केटमध्ये, निगेटिव्ह तर म्हणता येणार नाही परंतु न्यूट्रल बायस घेऊ शकतो आपण मार्केटमध्ये. म्हणजे इथे कसं आहोत आपण पॉझिटिव्ह बायसमध्ये आहोत, इथे न्यूट्रल होणार आहोत. निगेटिव्ह तर या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता नाही आहे. मोठ्या इंडेक्सवरती म्हणजे 50,000 किंवा कोणत्याही इंडेक्सवरती किती % डाऊन झाल्याच्या नंतर निगेटिव्ह व्हायचं आहे हे तुम्हाला माहिती असेलच. नसेल तर तसं कमेंटमध्ये कळवा, मग आपण त्यावरतीही डिस्कशन करूयात. पण न्यूट्रल होईल, जास्तीत जास्त निगेटिव्ह होणार नाही आहे. मग 50 800 जर ब्रेक झालं तर 50 500 आहे आणि 50 200 याच्या खालच्या लेवल सध्या तरी दिसत नाही आहेत आणि त्या दृष्टीने प्लॅन करायचा आहे. फक्त पुन्हा एकदा सांगतो, मार्केट जरी स्टेप बाय स्टेप वरती चाललेला असला तरीही ज्या पद्धतीची मूव्हमेंट ATHला निफ्टीमध्ये ATH आहे, तिकडे US मार्केटमध्ये ATH बनत आहे, पाहिजे तशी मूव्हमेंट आपल्याला गेल्या 2 आठवड्यामध्ये पाहायला मिळाली नाही. कदाचित अपेक्षा करूयात की या आठवड्यामध्ये होईल, पण त्या अपेक्षेपायी खूप जास्त क्वांटिटी घेणं किंवा खूप मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड प्लॅन करणं टाळा. करायचं असेल तर आपल्या स्टॉप लॉस ट्रेल करत राहायला विसरू नका. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.